वडकी ते फुपगाव पायदळ पालखी सोहळ्याचे आयोजन रायगाव तालुक्यातील वडकी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री परमहंस सुरेश बाबा यांच्या पायदळ पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। गेल्या अनेक वर्षापासून ही परंपरा कायम असून सर्व धर्म समभावाचे प्रतीक असलेल्या श्री संत परमहंस सुरेश बाबा यांची पायदळ पालखी दिनांक 21 डिसेंबर रोजी सायंकाळी गावातील प्रभाकर सलाम यांच्या निवासस्थानी मुक्कामी होती। आज दिनांक 22 डिसेंबर रोजी सकाळला टाळ मृदुंगाच्या गजरात गावातील ग्रामस्थांनी या पालखीला निरोप दिला। ही पायदळ पालखी अमरावती जिल्ह्यातील फुपगावकडे रवाना झाली। या पायदळ दिंडीचे नेतृत्व हबप श्री गुरुवर्य मारुतीरावजी गायकवाड महाराज यांच्या कृपेने पालखी संयोजक दिलीपराव राजूरकर, अध्यक्ष गोपालनंद महाराज बोरसरे, उपाध्यक्ष प्रभाकरराव सलाम, सचिव अमलराव बोरसरे, सहसचिव गजानन सोयाम, कोषागार यादवराव भगत, सहकोषागार भीमरावजी सलाम, भजन प्रमुख विठ्ठलराव बोरसरे हे होते। हा पायदळ पालखी सोहळा दिनांक 21 डिसेंबर रोजी वडकी येथून समोर वाडोना बाजार, सावनेर, रायगाव, कळंब, मिटनापूर, बाबुळगाव, दाबापूर, नांदगाव, खांडेश्वर या मार्गाने प्रस्थान करत दिनांक 28 डिसेंबर रोजी अमरावती जिल्ह्यातील श्री परमहंस सच्चिदानंद संत सुरेश बाबा फुपगाव येथे या पालखी सोहळ्याची सांगता करण्यात येणार आहे। रामकृष्ण हरी। मी गोपाल नामदेवरावजी बोरसरे, मुक्काम वडकी। आपण या पायदळ यात्रेबद्दल काही दोन शब्द सांगू शकता का? दोन शब्द सांगण्याच्या मागं म्हणजे एवढं मोठं भवितव्य आज आमच्या गावाला लाभलं आहे। सच्चिदानंद परमहंस सुरेश बाबा यांची पालखी आज दिनांक 21/2025 काल सुरुवात झाली पालखीला। तद्वत 7 दिवसाचा हा आमचा पायदळचा प्रवास आहे आणि एवढ्या थंडीच्या कडाक्यामध्ये या पालखी सोहळ्यामध्ये सगळे वारकरी मात्र आनंदानं त्या थंडीमध्ये आपलं कोणत्याही थंडीची तमा न बाळगता आनंदानं ते वारी करत आहे। गेल्या 9 वर्षापासून ही बाबाच्या वारीची परंपरा चालू आहे। करिता अशीच सदैव बाबा आमच्या हातून वारी घडत राहो आणि आम्हाला या पालखीचा आनंद घेत राहो अशीच बाबाच्या चरणी ही आमची इच्छा आहे। बरं, किती दिवस ही पायदळ पालखी राहते तुमची? आमची 7 दिवसाची ही वारी आहे। किती रोज तुम्ही किती अंतर कापता? तरी 20 ते 25 किलोमीटर आम्ही दररोज चालत असतो। मग तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था काही? खाण्यापिण्याची व्यवस्था ज्या ज्या ठिकाणी गेलं त्या ठिकाणी मात्र जे बाबाचे भक्त सगळे वारकरी ही आमची सेवा करतात। नवे आम्हाला त्या संताच्या रूपात पाहून ते मात्र आमचे पाय धुणं, अक्षदा लावणं आणि त्या पद्धतीनं मात्र आमची सेवा ते बाबा समजून करतात। म्हणून आमची कोण्याही पद्धतीची म्हणजे ना पात्रता नसताना बाबाच्या कृपेमुळं आम्हाला हा प्रसाद मिळत आहे। म्हणून त्यांची कृपा खूप आहे आमच्यावर। म्हणून प्रत्येक ठिकाणी आम्हाला जेवणाची व्यवस्था, नाश्त्याची व्यवस्था, चहा पाणी सगळ्या गोष्टी आम्हाला मिळत आहे। बरं, एक सांगू शकता गोपाल महाराज, या पालखीची समाप्ती किती दिवसानं आणि कुठे आहे? हा श्री क्षेत्र अमरावती जिल्हा, तहसील नांदगाव खंडेश्वर आणि फुपगाव जे तीर्थक्षेत्र आहे बाबांचं जन्मस्थान, त्या ठिकाणी बाबांचा प्रगट दिन महोत्सव दरवर्षी साजरा होत असतो आणि त्या ठिकाणी साक्षात गजानन महाराजांचा अवतार सच्चिदानंद सुरेश बाबा त्या ठिकाणी प्रगटले आणि असे भरपूर त्यांचे चमत्कार आहे की जो त्या पालखीला आला, त्यांच्या नामात लागला की मात्र त्यांचं दुःख, दारिद्र्य, संकट दूर होतात। हे बाबांची लीला आहे। बरं, एक शेवटचा प्रश्न गोपाल महाराज, किती लोक राहतात तुमच्यासोबत या यात्रेमध्ये, पायदळ यात्रेमध्ये? कमीत कमी 70 ते 80 लोक म्हणजे 100च्या जवळपास असतात आणि यावर्षी आता थंडी असल्यामुळं थोडीशी कमी जास्त आहे, तरी पण मात्र उल्हास मात्र तेवढाच हा बाबाच्या कृपेनं टिकून आहे आणि वारकरी मात्र आनंदानं पुढे आम्हाला मिळतात। ज्या ठिकाणी आमचं भोजनाची व्यवस्था असते, नाश्त्याची व्यवस्था असते, त्यांनी नाश्ता दिला, भोजन दिलं की ते मात्र आमच्या वारीला सहभागी होतात। धन्यवाद गोपाल महाराज, आपण या पायदळ पालखीबद्दल 2 शब्द व्यक्त केले, त्याबद्दल तुमचे आणि सर्व भक्तगणाचे धन्यवाद।
सच्चिदानंद सुरेश बाबा की जय. बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.